या या क्षेत्राचंही त्याच्यामध्ये महत्वाचं योगदान आहे. बरोबर आहे. त्याचवेळी त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांनी 2 मोठी शहरं राज्यात विकसित केली जातील अशी घोषणा सुद्धा केली आहे आणि शिवाय राज्याच्या अनेक भागात गुंतवणूक झाली आहे असंही त्यांनी सांगितलं. म्हणजे फक्त मुंबई किंवा अशा मोठ्या शहरात नाही, तर अनेक जिल्ह्यांमध्ये ही गुंतवणूक झालेली आहे. या करारांची अंमलबजावणी नेमकी कशी होत असते हे जेव्हा करार केले जात आहेत तेव्हा, आणि राज्यात याआधी झालेल्या गुंतवणूक करारांची सुद्धा आज काय स्थिती आहे याबद्दल काही सांगू शकाल का? निश्चितच, कारण लोकांच्या मनात प्रश्न असतो की असे 30 लाख कोटी रुपये, 40 लाख कोटी रुपये हे आकडे खूप प्रचंड मोठे मोठे दिसतात, पण मग वाटतात. तो पैसा कुठे आहे, हां. असा प्रश्न लोकांकडनं, राजकीय विरोधकांकडनं विचारला जाणं स्वाभाविक आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, दावोस ह्या ठिकाणाची निवड अशासाठी केलं जातं कारण औद्योगिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले सर्व उच्च नेते आणि अधिकारी तिथे उपस्थित असतात. अनेकदा कंपनीचे प्रतिनिधी महाराष्ट्रात येतात, पण त्या कंपनीच्या सर्वोच्च नेत्यांना जर भेटायचं असेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांना जर महाराष्ट्राच्या नेतृत्वाला भेटायचं असेल, तर सगळेच्या सगळे महाराष्ट्रात, मुंबईत येणं शक्य नसतं आणि दावोस या ठिकाणी या भेटी होऊ शकतात. बरोबर. तुम्ही जर गेल्या काही दिवसातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या भेटीगाठी आणि जर कार्यक्रम बघितले, तर त्याच्यामध्ये भारतातले आणि जगातले अनेक मोठे उद्योगपती, राजकीय नेते यांनी त्यांची भेट घेतल्याचं दिसून येतं. महाराष्ट्रात खास करून ज्याला आपण MMR क्षेत्र म्हणतोय, म्हणजे वाढवण बंदर ते दिघी बंदर आणि एकीकडे पुणे नाशिक हा जो भाग आहे, तो एक केवळ महाराष्ट्रातच नाही, देशाचं एक प्रमुख आर्थिक आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित होतं. याच्यामध्ये मुंबईसाठी दुसरा विमानतळ सुरू झालेला आहे, तिसरा विमानतळ करण्याची योजना आहे. नवीन वाढवण बंदर हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर येऊ घातलेलं आहे आणि त्या अनुषंगाने याच्यामध्ये इनोव्हेशन म्हणजे नवोन्मेष असेल, त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते. परदेशी विद्यापीठ, ज्याचा भारतीय मुलं आता परदेशात जाऊ शकत नाही, ती मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येत आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन, म्हणजे मुंबई पुणे नाशिकच्या पलीकडे जाऊन उर्वरित महाराष्ट्रासाठी काय, याचा विचार केला तर महाराष्ट्रात ज्या प्रकारच्या आता पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत, याच्यामध्ये समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर ठिकाणी विजेचं जाळं असेल, महामार्गांचं जाळं असेल आणि शक्तीपीठ महामार्ग होतोय, ते बघता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नागपूरमध्येही अनेक उद्योग यावेळेला जे सामंजस्य करार झाले त्याच्यात समावेश होता. एकदा हे सामंजस्य करार झाले की त्याच्यानंतर जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये मग जमीन विकत घेण्याची, राज्य सरकार त्यांना जमीन ऑफर करतं, मग ती जमिनीची निवड होते, मग गुंतवणूक कशी येणार, किती रोजगार होणार, आणि मग या प्रक्रियेला साधारणतः 3 ते 5 वर्ष लागतात. पण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की साधारणतः 70 ते 75% गुंतवणूक, जे सामंजस्य करार होतात त्याचे गुंतवणूक रूपांतर होतं. 100% निकाल लागणं शक्य नाहीये, कारण बदलत्या जागतिक परिस्थितीत कंपन्यांनाही आपले निर्णय बदलावे लागतात आणि त्यामुळे 70-75% हा खूप मोठा आकडा आहे असं मला वाटतं. म्हणजे याआधी झालेल्या गुंतवणूक करारांबद्दलही तुम्ही सांगितलं की 70 ते 75%